नमस्कार, मी स्नेहा. महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नीट, जेईई, एनडीए, एमएचटी, सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत आचार्य अकॅडमीचे संस्थापक श्री ज्ञानेश्वर मुटकुळे सर. सरांचं स्वागत करूया. सर, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. सरांशी चर्चा करणार आहोत, पण त्याआधी सरांविषयी आणि आचार्य अकॅडमीविषयी जाणून घेऊया. आचार्य अकॅडमी ही नीट, जेईई, एमएचटी, सीईटी, एनडीए या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेते. तसंच या अकॅडमीमध्ये 8वी ते 12वी इंटिग्रेटेड अँड फाउंडेशन बॅचेस सुद्धा चालवल्या जातात. श्री ज्ञानेश्वर मुटकुळे सर हे आचार्य अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तसंच सरांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथून मेटलर्जी आणि मटेरियल सायन्स अभियंता पदवी देखील म्हणजेच इंजिनिअरिंग या सगळ्यात केलेलं आहे. आणि त्यांच्या या प्रवासात संचालक श्री कमलाकर टेकवडे, संचालक श्री सुमित शिंगारे सर, तसंच संचालक प्रवीण ढवळे सर, तसंच अनेक COEPN, IITNs आणि NITNs सहकाऱ्यांचा साथ जी आहे या सगळ्यांचा समावेश आहे. त्यांच्या या सगळ्या शैक्षणिक प्रवासात त्यांना लाभलेला आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर, खरं तर आचार्य अकॅडमीची स्थापना तुम्ही केली. तुम्ही स्वतः इंजिनियर आहात आणि त्यानंतर तुम्ही अकॅडमी स्थापन करावी असं का वाटलं? सर्वप्रथम साम टीव्हीचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिलेली आहे. तर खरं तर मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर जॉब करण्यासाठी म्हणून भारत फोर्ज या कंपनीत बारामतीला शिफ्ट झालो आणि काम करत असताना शिकवायची आवड या कारणाने मी माझ्या सोसायटीतील काही विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सुरुवात केली आणि तिथून या आचार्य अकॅडमीचा जन्म झाला. आणि तेव्हापासून गेले 2017 पासून आम्ही या क्षेत्रात कार्यरत करत आहोत. आणि एखाद्या कामात आपल्याला आनंद मिळत असेल तर ते काम करण्यात जास्त चांगलं वाटतं, कारण तिथे जॉब सॅटिस्फॅक्शन पण असतं आणि आपल्याला फ्रीडमसुद्धा मिळतो. त्या कारणानं मग कंपनीचा जॉब सोडून मी आचार्य अकॅडमी याची स्थापना करून कम्प्लिटली 2018 पासून फुल टाईम आचार्य अकॅडमीमध्ये काम करतो आहे. अच्छा, खरं तर आपण असं म्हणतो की 10वी आणि 12वीला खूप महत्त्व असतं आणि त्यातसुद्धा शैक्षणिक वाटचालीमध्ये 11वी आणि 12वी ही 2 वर्ष पण खूप महत्त्वाची असतात. तर हे का? कारण कुठलीही गोष्ट अशी असते की एखादी दिशा ठरवण्याचं जे काही काम असतं, म्हणजे आता मी तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला इथून कुठेतरी जायचं असेल आणि आपण एका बसस्टँडला गेलो आणि बसस्टँडवर गेल्याच्या नंतर एखादी कुठली तरी गाडी पकडली तर त्या गाडीचं जे फायनल डेस्टिनेशन आहे तर नक्कीच मध्ये आपल्याला चान्स नाही की ती गाडी सोडायची आणि परत रिटर्न यायचं. त्या कारणामुळं 11वी 12वी हे त्या प्रकारे काम करतं. 11वी 12वीमध्ये एकदा तुम्ही म्हणजे 10वी नंतर तुम्हाला कॉमर्स, आर्ट आणि सायन्स या 3 गोष्टींपैकी एक कुठलं तरी निवडायचं असतं. तर जनरली लोक आता सायन्स निवडतात, पण सायन्समध्ये सुद्धा खूप साऱ्या फील्ड आहेत. म्हणजे मॅथ ग्रुप असेल, त्यानंतर बायो ग्रुप असेल आणि ते एकदा घेतल्याच्या नंतर परत जाऊन आपल्याला 11वी 12वी करता येत नाही. त्यामुळे 11वी 12वीचा जो काही डिसिजन घेत असताना फार विचारपूर्वक तो निर्णय घ्यायचा असतो, कारण तिथे युटर्न नाही आहे. त्या कारणामुळे 11वी 12वीला फार महत्त्व आलेलं आहे आणि त्यानुसार पुढची वाटचाल ठरते. त्यामुळे 12वी व 11वी यासाठी कुठले कोर्सेस निवडताना खूप 2-3 लोकांचा तरी ॲटलिस्ट सल्ला घ्यायला पाहिजे किंवा मुलाला त्याचे इंटरेस्ट विचारायला पाहिजे. अगदी. सर, आता खरं तर हे वर्ष सरत आलं आहे. आता जानेवारी महिना सुरू होईल, नवीन वर्ष, आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून जानेवारी आला की परीक्षांचा काळ सगळा सुरू होतो. तर काही दिवसातच आता 10वी आणि 12वीच्या परीक्षासुद्धा सुरू होत आहेत. महत्त्वाच्या परीक्षा असतात ह्या विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने. तर त्याबद्दल तुम्ही अशा विद्यार्थ्यांना काय सांगाल? खरं तर विद्यार्थ्यांना परीक्षा अभ्यास करत असतात कंटिन्युअसली, पण परीक्षा जवळ आल्या की टेन्शन जास्त येऊ लागतं, कारण आपल्याला वाटतं की अरे आपलं खूप जास्त अभ्यास झालेला नाही आहे असं त्यांचं फिलिंग असते. तर मेनली सांगतो तुम्हाला, 10वी असो किंवा 12वी असो, ह्या परीक्षेच्या अभ्यासापूर्वी म्हणजे फॉर एक्झाम्पल मार्चमध्ये परीक्षा आहे तर फेब्रुवारीच्या महिन्यात फार जास्त भीती निर्माण होते. आता ती भीती निर्माण होण्याची कारणं काय आहेत? आपण एखाद्या कुठल्या तरी क्षणाला अचानक सगळं काही आठवण्याचा प्रयत्न केला तर एकदम सगळं काही आठवत नसतं माणसाला. मग आपल्याला वाटतं की आपल्याला काहीच येत नाही. पण जर तेच क्वेश्चनच्या रूपात एखादी गोष्ट म्हणजे एक मोठी गोष्ट जर ब्रेकडाऊन केली, म्हणजे एखाद्याला म्हटलं की तू हिमालय चढ, पण ते हिमालय चढ म्हटल्यावर शब्द अवघड वाटतो किंवा एवढा कसं काय डोंगर चढेल, पण तुम्ही जर ती जर्नी चालू केली तर ऑटोमॅटिक ती गोष्ट तुम्हाला सोपी जाते. त्या पद्धतीनं तुमचा स्वतःवर विश्वास खूप जास्त पाहिजे विद्यार्थ्यांना. आणि त्यासाठी मुळात
न टेन्शन घेता, न डिप्रेशन घेता, क्वेश्चन असा असेल तर त्याचं उत्तर मॉडेल उत्तर काय आहे त्याची जर तयारी केलेली असेल तर न घाबरता विद्यार्थ्याने शांतपणे आपण मागील वर्षात काय काय चुका केल्यात त्या चुका परत करू नये या दृष्टिकोनातनं जरी कॉन्फिडंट राहिलेत आणि शिक्षकांच्या मार्गदर्शन असतील, आईवडिलांचं ऐकत असतील तर नक्कीच विद्यार्थ्यांना पेपर सोपे जातात. त्यासाठी शांतता गरजेची आहे, तसेच मेडिटेशन गरजेचं आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांची जी काही मनस्थिती आहे ती स्टेबल राहील आणि चांगली राहील. अगदी. सर, तुम्ही आता पालकांचा सुद्धा उल्लेख केला, तर विद्यार्थ्यांना तर असतंच टेन्शन, पण कधी कधी असं होतं की विद्यार्थ्यांपेक्षा पालकांना त्याचं टेन्शन असतं. अरे, तू 10वीला आहेस किंवा 12वीला आहेस किंवा महत्त्वाची कुठली स्पर्धा परीक्षा देणार आहेस, मग अभ्यासच कर, 24 तास तेच कर, चांगला अभ्यास कर आणि हे सारखा अभ्यास कर म्हणजे काय करू नको, यापेक्षा तू हेच करायला पाहिजे, तेच करायला पाहिजे, या गोष्टी पालकांकडून जास्त सांगितल्या जातात. तर अशा पालकांना काय सांगाल तुम्ही? पालकांना खरं तर आपण म्हणत असतो की हा मुलगा अभ्यास करणारा आहे, हा मुलगा अभ्यास करणारा नाही, तर आपण त्या मुलाला दोष देत असतो. पण मला बायोलॉजिकली मुळात असं वाटतं की सायन्सने असं सांगितलं की तुमचा स्वभाव हा जनरली आईवडील असतील किंवा त्यांच्या आईवडील असतील आणि आपल्या सभोवतालील वातावरण ह्यानेच माणसाचा स्वभाव बनतो. त्यामुळं पालक जास्त टेन्शन घेणारे जर असतील तर मुलाला ॲटोमॅटिकली टेन्शन येतं, कारण ते शिकत असतात तुमच्याकडून. मग एखादी गोष्ट कशी हँडल करायची ते तुम्ही शिकता आईवडिलांकडनं मुळात, कारण की लहानपणापासून तुम्ही जास्त काळ त्यांच्याबरोबर राहिलेले असतात. तर त्यामुळं पालकांनी पेशंटली घेऊन, शांतपणे घेऊन, बाबा रे काय त्या मुलाचं चुकतंय आणि घरात काही समजा त्यांना टेन्शन पण असेल तर ते टेन्शन त्यांनी जाहीर नाही करायला पाहिजे मुलांपर्यंत. नाहीतर मग तू हेच कर, तू तेच कर, कारण मुलांना फ्रीडम हवा आहे. मग तुम्ही मुलांना जर प्रत्येक क्षणाला टोकायला लागले तर मुलगा म्हणतो माझ्या आईवडील चांगले नाहीत. आणि हे मी का सांगू शकतो तर मी गेल्या 7 वर्षात नाही म्हटलं तरी 7-8 हजारच्या वर काउन्सिलिंग केलेले असतील. त्यामुळं मुलांना वेळ देणं गरजेचं आहे. त्यांच्या पुढं जास्त काळजी म्हणा किंवा हे म्हणा हे करा तुम्ही, असू द्यात, पण ती दाखवू नका. नाही तर मुलं जास्त टेन्शन घेतात आणि मग ते पालकांचं टेन्शन जे आहे ते स्वाभाविक आहे, असतं, पण ते दाखवण्याची गरज नाही खूप जास्त, कारण ते जर दाखवत गेले तर मुलं तशीच बनतात आणि मग पुढे प्रॉब्लेम येतो फ्युचरमध्ये. त्यामुळे पालकांनी शांततेत ह्या सगळ्या गोष्टी हँडल करायला पाहिजे. सर, 12वी नंतर जेव्हा एखादा विद्यार्थी ज्याला अभियांत्रिकी शाखेत इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट आहे आणि त्या दृष्टीने तो तयारी करायला सुरुवात करतो, स्पर्धा परीक्षा देतो, तर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखेतील या सगळ्या संधींविषयी तुम्हाला काही सांगता येईल का? आता खरं तर आपण जर आपल्या राज्यातले आणि देशाचे स्टॅटिस्टिक्स बघितले तर आपल्याला असं दिसतं की 18 ते 19 लाख विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रासाठी ॲडमिशन घेतात. त्यानंतर 10 ते 12 लाख विद्यार्थी हे इंजिनिअरिंग साईडला घेतात. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याचशा फील्ड आहेत की जे NDA असेल, त्यानंतर आर्किटेक्चर असेल, फार्मसी असेल किंवा BSc ॲग्री असेल किंवा प्लेन BSCज असतील. त्यामुळे असे बरेचसे क्षेत्र आहेत. पण त्यातल्या त्यात सध्या जे जास्त ट्रेंडिंग आहे किंवा सध्या जे लोकांना वाटतं की स्कोप जास्त आहे तर तो जनरली वैद्यकीय क्षेत्रात आहे. कारण तुम्ही बघत असाल कोरोनाच्या काळामुळे बरेचसे आपण म्हणतो की डॉक्टरांची संख्या किंवा आपल्या भारतामध्ये न्यूरोसर्जनची संख्या जर बोलायला गेलं तर 1800 ते 1900 न्यूरोसर्जन आहेत. पण देशाची लोकसंख्या बघाल तुम्ही तर 140 करोडपर्यंत आहे. मग 140 करोड डोक्यांमागं, ब्रेन मागं एवढे 1800च न्यूरोसर्जन, तर ही संख्या पण वाढायला पाहिजे. त्यामुळे मेडिकल क्षेत्रासाठीचा जो काही कल आहे सध्या तो जास्त आहे आणि त्याने एका माणसाचा जीव वाचवू शकतो. कारण देवाच्या नंतर जर कुणाचं रूप येतं तर ते डॉक्टरचं येतं. त्यामुळं सध्या वैद्यकीय क्षेत्राला जास्त प्राधान्य लोक देत आहेत असं दिसून येतं. बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं किंवा पालकांचंही असं होतं की त्या विद्यार्थ्याला हेच सांगितलं जातं, नाही इथे जास्त स्कोप आहे, हेच घे. मात्र यात त्या विद्यार्थ्याचा इंटरेस्ट काय आहे किंवा त्याचा ॲप्टिट्यूड त्याला कुठल्या शाखेला जायला सांगताय हे सांगितलं जात नाही, हे मुळात लक्षातच घेतलं जात नाही. तर अशा परिस्थितीत तुम्ही काय सल्ला द्याल? एकंदरीत असं असतं की एखाद्या व्यक्तीला वयाच्या कुठल्याही टप्प्यावर तुम्ही हा क्वेश्चन विचारला की नेमकं तुम्हाला काय करायचं, म्हणजे तुम्ही एका नोकरदाराला क्वेश्चन विचारला तर तो म्हणतो नोकरीत काय पडलं नाही बाबा रे, बिझनेस करायला पाहिजे. एका बिझनेसमॅनला तुम्ही भेटला तर बिझनेसमॅन म्हणतो बाबा किती त्रास आहे, सगळं हँडल करावं लागतं, सगळी जबाबदारी माझ्यावर जाते. म्हणजे एक चांगला एम्प्लॉई हा ऑलवेज चांगली कंपनी शोधत असतो आणि एक चांगला कंपनीचा ओनर हा चांगली माणसं शोधत असतो. मग नेमकं मिसिंग लिंक काय, तर ती गोष्ट मी ह्याच्यासाठी सांगतोय की खरं कुणाला कशात इंटरेस्ट आहे हे मुळात कळण्यात
कळण्याचं जे काही एकक आहे किंवा कळण्याचं जे काही एक सायंटिफिक मेथड आहे ती आणखीन बनलेलीच नाही. कारण माणसं जसे ऋतू बदलतात तसे त्यांचे करिअर बदलतात. म्हणजे मुलांचं बोलायला गेलं तर हिवाळ्यात वेगळंच वाटतं, पावसाळ्यात वेगळंच वाटतं, उन्हाळ्यात वाटतं छत्र्या विकाव, त्यानंतर हिवाळ्यात वाटतं स्वेटर विकाव, त्यानंतर आणखीन काहीतरी. सो असे इंटरेस्ट बदलतात. तर मुलांचा कल जाणून घेण्याची एक साधी मेथड सांगतो मी तुम्हाला. करिअर कुठं चांगलं होईल यापेक्षा त्याला समाधानी कसं राहायला पाहिजे हे शिकवा. कारण प्रत्येक गोष्टीत समाधान मानलं तर ती गोष्ट चांगली. नाहीतर आज 100 कोटवाला मालक परेशान आहे, 200 कोट कसे करायचे, आणि जो गरीब आहे 10 लाख पॅकेजवाला त्याला 12 लाख पॅकेज कसं करायचे. त्यामुळे हे जर विद्यार्थ्याला हे म्हटलं बाबा ह्याच्या व्यतिरिक्त पण एक दुनिया आहे ज्याच्यात समाधानाला किंमत आहे, तर त्याला धरून तू कुठलं पण करिअर कर, पण त्या करिअरमध्ये तू चांगला जीव लावून काम कर. कारण तू तुझे म्हणजे ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीतेत एक 3rd अध्याय जो आहे त्याच्यात कर्मयोग सांगितलेला आहे. तर कर्मयोग करत असताना प्रत्येक माणसाला या पृथ्वीवर काही ना काही कर्म करायचे आहेत. तर ते चांगले कर्म करून जायचंय, एवढं टार्गेट द्या. कुठलं करिअर कशात काय, कारण की समजा 1 लाखात एकच जागा आहे आणि ती एक जागा त्या मुलाला मिळाली तर त्याच्यासाठी स्कोप भारी. आणि एखाद्या मुलाला समजा 100 जागा आहेत त्यापैकी 99 जागा आहेत आणि त्या 99 त्याला बाकीच्यांना मिळाल्या आणि त्यालाच काहीतरी मिळालं नाही. त्यामुळं खरं स्कोप डिफाईन करतोय का की तुम्ही सक्सेसफुल बनणार का अनसक्सेसफुल बनणार. त्यामुळे जे कराल त्याच्यात तुमचे 100% द्या आणि मिळेल त्याच्यात खुश राहा. काय करायचे ते अगोदर प्रयत्न करा, नंतर विश्लेषण लय नको. हे असं नसतं केलं तर तसं झालं असतं, चुकलंच माझं, बाबांनी सांगितलं डॉक्टर म्हणलो आता तर मला आवडतच नाही. काही नाही तसं. तुम्हाला जे आवडतं ते शोधा आणि नसल शोधत तर कोणी सांगत असेल तर त्याच्यावर ऐका. आजकाल सगळे गुगल डॉक्टर झालेत, सगळे अर्धवट नॉलेजवाले झालेत आणि हाफ नॉलेज इज डेंजरस, तशीही तर आहे. नक्कीच. यानंतर आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, पुन्हा भेटू. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. NIT परत JEE नीट तसंच NDA सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी या विषयावर आपण चर्चा करतोय आणि आपल्यासोबत आहेत आचार्य अकॅडमीचे संस्थापक संचालक ज्ञानेश्वर मुटकुळे सर. सर, खरं तर जेव्हा आता हा सगळा परीक्षांचा काळ आहे आणि या सगळ्यामध्ये आता जेव्हा आपण महत्त्वाच्या परीक्षा देत आहेत विद्यार्थी, NDA सारखी महत्त्वाची परीक्षा देत आहेत, तर मग अशा विद्यार्थ्यांना काय सांगाल, किंवा एअर सारखीची पण परीक्षा जी असते. एकंदरीत ऑल इंडिया रँक आपण जो जास्त म्हणजे एखादा विद्यार्थी लय हुशार म्हणजे काय तर त्याचा देशात पहिला नंबर येतो, देशात दुसरा नंबर येतो, असे म्हणजे टॉपर्स, त्याला आपण ऑल इंडिया रँक चांगला आलेला असं म्हणतो. तर कुठलीही परीक्षा म्हटलं तुम्ही, NDA असेल किंवा त्याच्यात खूप मेहनत तर आलीच, त्याचबरोबर सगळ्या गोष्टींचा अभ्यास बारकाईनं की मागचे पेपर कसे आहेत त्या गोष्टींची तयारी करून जर तुम्ही घेतल्या गेली तर विद्यार्थ्यांचा रँक चांगला येतो. आणि दुसरं फार महत्त्वाची गोष्ट मला सगळ्या पालकांसाठी किंवा सगळे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी सांगायचे आहे की तुम्ही हरलं नाही पाहिजे. म्हणजे एखाद्या वेळ असं होतं की एकदा ट्राय केलं काय नाही झालं, जाऊ द्या बाबा मला जमतच नाही, असं नाही म्हणायला पाहिजे. कारण काय होतं, सतत ट्राय करणंच आपल्या हातात आहे. फळाची चिंता न करता तुम्ही करत राहणे. तर एक उदाहरण मला सांगायचं आहे की एक आमच्याकडे चैतन्य आवळे नावाचा विद्यार्थी आहे. तर त्याचा ऑल इंडिया देशात 22वा रँक आला आणि तो सध्या 4 अटेम्प्ट अगोदरचे फेल आहे आणि 5व्या अटेम्प्टला त्याचा देशात 22वा रँक आलेला आहे. आणि यासाठी असं होतं की आमच्याकडे NDAचं आमचे जे सुमित सिंगारे सर आहेत ते NDA क्वालिफाय असल्यामुळं जनरली त्यांना तो अनुभव होता की NDAची लेव्हल 1 कशी क्रॅक करायची. तर त्यासाठी एक 7 विद्यार्थ्यांची बॅच आमच्याकडे आली होती सैनिक स्कूल साताऱ्यामधून. त्यातली 5 आमचे लेव्हल 1 क्रॅक झाली आणि त्याच्यानंतर 2ला चांगले रँक मिळाले. प्रज्वल राऊतला देशात 6वा आला आणि एकाचा देशात 22वा आला आणि अनुभव नसताना आम्हाला. तर मुळात एक आहे की विश्वास टाकणं तुम्ही गरजेचं आहे. तर आता नेहमी बाकीचे लोक त्या चैतन्याला सांगायचे की तू खूप अभ्यास कर, तू NDA म्हणजे होणार आणि तो फार चिकाटी वृत्तीचा विद्यार्थी होता. मी नेहमी सांगायचो काही टेन्शन घेऊ नको, काय फरक नसतो पडत, इकडे झालं तर ठीक, नाही झालं आपण दुसरं काहीतरी करू, आपण IPS मिळू, अगोदर इंजिनिअरिंगला जाऊ CYP कॉलेजला, नंतर तू UPSC दे आणि UPSC दिल्यानंतर तू ॲटोमॅटिकली तुला वर्दीची पोस्ट आहे तर तिथं लेफ्टनंट म्हणून आर्मीमध्ये काम करण्याच्याऐवजी महाराष्ट्र शासनासाठी किंवा भारतीय शासनासाठी जे काही आपलं IPS वगैरे असतं असं बनता येतं. तर तुम्हाला सांगतो की ह्या परीक्षेची तयारी करत असताना काय गरजेचं आहे, तुम्ही न्यूट्रल वेनी आणि शांतपणे पेपरला जाणं फार गरजेचं आहे. आता अगोदरच्या प्रत्येक वेळेस तो कदाचित मला बनायचंच हे लेफ्टनंट आणि ते लहानपणापासूनची त्याची चिकाटीवरती होती. पण एक झालं की मी बॅकअप ऑप्शन म्हणून त्याला म्हटलं होतं की आपल्याकडे यावर्षी बॅकअप ऑप्शन फार स्ट्रॉंग आहे आणि CYP कॉलेज तुला मिळणार. तर खरंच त्याला CYP कॉलेज म्हणजे जे पर्सेंटेज नंतर आले त्याच्यात त्याला CYP कॉलेज मिळालं. त्याला अबोव 98% मिळाले CETला. त्यावेळेस त्याला माहीत होतं की हे नाही झालं तरी माझ्याकडे बॅकअप काहीतरी आहे आणि तो रिलॅक्स वेनी गेला आणि रिलॅक्स वेनी गेला तर त्याला देशात 22वा रँक आला. त्यामुळं
सगळीकडे असं होतं की तुम्ही हाऊ यू हँडल द प्रेशर दॅट मॅटर्स अ लॉट. कारण कधी कधी आज आपण बघतो की डिफरंट मोठी मोठी पदं असतात, ते मंत्री लोक असतील किंवा प्रशासकीय विभागात काम करणारे असतील, त्यांच्यावर अख्खा महाराष्ट्राचं प्रेशर असतं. पण ते प्रेशर असताना सुद्धा तुम्ही प्रेशर कसं हँडल करता, तर त्यावर तुमची लिडरशिप क्वालिटी ठरते. त्यामुळे मुलांनी परीक्षांची तयारी करत असताना शांततेमध्ये समजून घेणं गरजेचं आहे की ती परीक्षा कशी, हेच एवढं सांगेन. आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्ही सुद्धा NDAची परीक्षा दिलेली आहे, त्यात यशस्वी झालेला होता. तसंच एअर 22 सारखी एक्झाम सुद्धा तुम्ही दिलेली आहे, त्याच्यात सुद्धा तुम्हाला चांगलं यश मिळालं होतं, तर त्याबद्दल काय सांग? ॲक्च्युली मी त्यावेळेस माझ्या वेळेस CET नावाचीच परीक्षा होती. तर CETमध्ये माझ्या डिस्ट्रिक्टमध्ये पहिला येऊन मला MBBSसाठी किंवा इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन मिळत होतं. पण हे असं मिळत असताना सुद्धा लॅक ऑफ गायडन्समुळे सुद्धा काही मुलं चुकतात. कारण काय होतं की तेव्हा मला वाटायचं की डॉक्टर बनण्यासाठी लय पैसे लागतात, की जर इंजिनिअरिंग असेल तर ती स्वस्तात होती आणि लगेचच्या लगेच तुम्ही नोकरीला लागू शकता. आणि खरंही आहे, कारण की डॉक्टरसाठी सेटअप फार मोठा लागतो, नाहीतर कुठेतरी जॉब करावा लागतो. इंजिनियर म्हणजे बऱ्याचशा कंपन्या आहेत, तुम्ही कुठेतरी जॉबला जाऊ शकता. तर माझ्याकडून MST CET त्यावेळेस JEEची परीक्षा वगैरे नव्हती, पण आमच्या टीममध्ये असे बरेचसे व्यक्ती आहेत, विद्यार्थी आहे, म्हणजे टीचर स्टाफमध्ये आहेत, की ज्यांनी या सगळ्या परीक्षा क्रॅक केलेल्या आहेत. म्हणजे आमच्याकडे सुमित सर असतील, त्यांचे NDA लेवल 1 क्रॅक आहे. त्यानंतर IIM अहमदाबादचे पासआउट आहेत. आणि आता 2-3 असे लाईनअप आहेत की जे व्यक्ती आचार्य अकॅडमीमध्ये जॉईन करणार आहेत. त्यामध्ये एक निलेश पोटगन सर म्हणून आहेत, की जे IISc बँगलोरची PhD आता मार्चमध्ये त्यांची कंप्लीट होईल आणि त्यांचा सुद्धा स्टेट मेरिट रँक 6 होता. त्यानंतर त्यांची गेट पण क्वालिफाईड आहे. तर असे सगळे लोक जर शैक्षणिक क्षेत्रात यायला लागली तर नक्कीच देशाचं फार चांगलं विद्यार्थी घडला तर देश घडू शकतो. त्यामुळं फार जास्त चांगली लोक या क्षेत्रात आल्या गेली तर एक चांगली पिढी घडू शकते आणि एक्झॅक्टली आम्हाला तेच करायचं आहे. सर, आता तुम्ही खरं तर या सगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी तुम्ही स्वतः केली आणि त्यात चांगलं यश मिळवलंय, म्हणून मी विचारते की स्पर्धा परीक्षांची तयारी जी असते ती ऑनलाईन की ऑफलाईन कशी करावी नेमकी? एकंदरीत ऑफलाईन आणि ऑनलाईन तर ह्या कन्सेप्टच आला करोनाच्या नंतर. कारण आतापर्यंत असं होतं की सगळेजण ऑफलाईनच शिकायचे, एक नॉर्मल आपली शाळा पॉईंट ऑफ व्ह्यू. पण आता काय झालं, करोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना घरूनच शिकावं लागायचं. त्यामुळं त्यांनी एकंदरीत घरात न बसून आपल्याला काहीतरी व्यवस्था व्हावी म्हणून ऑनलाईनचा शोध लागला. आणि आता ऑनलाईन ऑफलाईन म्हणण्यापेक्षा माझं मत आहे की या दोघांचं ब्लेंडेड मॉडेल चांगलं चालेल. म्हणजे तुम्ही ऑफलाईन शिका, कारण ते वातावरण, ते संस्कार, ते सगळी संगत गरजेची. जिथं कुठं तुम्हाला आडेल, जिथं कुठं अडीअडचणी असतील त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन रेफर करा. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला कधी रात्री डाऊट पडला आणि त्यावेळेस तुम्ही शिक्षकांपर्यंत अप्रोच नाही होऊ शकत, त्यावेळेस तुम्ही एखादं यूट्यूबवरती तेवढं सेशन बघितलं तरी चालेल. कारण आता ऑनलाईन ऑफलाईन म्हणण्यापेक्षा तुम्हाला दोन्हीचे बेस्ट ऑफ द बेस्ट पॉईंट घेता आले पाहिजेत. आणि हे नेहमी असंच असतं, सगळ्या क्षेत्रातले चांगले चांगले पॉईंट, सगळ्या चांगल्या चांगल्या व्यक्तींचे चांगले पॉईंट घेऊन तुम्ही पुढं जात असता. त्यामुळे ती गोष्ट करण्याची गरज आहे. अगदी. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा जाता जाता विचारते, तो म्हणजे बारामतीत तर आचार्य अकॅडमीचं चांगलं नाव आहे, विद्यार्थ्यांची पसंती आहे अकॅडमीला. विशेषतः जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात ते आचार्य अकॅडमीला पसंती देतात. तर बारामतीशिवाय जेव्हा जे इतर विद्यार्थी आहेत त्यांना आचार्य अकॅडमीचं गायडन्स किंवा मार्गदर्शन घ्यायचं असेल तर ते कसं मिळू शकतं? आम्ही ऑनलाईनमध्ये सुद्धा काम करतो. म्हणजे जे टेस्ट सिरीज वगैरे असतात, म्हणजे JEEची टेस्ट सिरीज असेल किंवा CETची टेस्ट सिरीज असेल, नीटची टेस्ट सिरीज असेल, ती तुम्ही कुठूनही कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये जरी असाल तरी दर रविवारी जे पेपर असतो तो पेपर तुम्ही देऊ शकता आम्हाला अप्रोच होऊन. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे अशी आहे की आम्ही आता पुण्यामध्ये डॉक्टरसाठी स्पेशली वाकडला एक युनिट चालू करतोय आणि त्याचबरोबर पुण्यामध्ये पुढील काही दिवसामध्ये काम करणार आहोत. कारण की आता आमच्याकडे बारामतीमध्ये लिमिटेड स्कोप असल्यामुळे 500 विद्यार्थी किंवा जे काही थोडक्यात विद्यार्थी जेवढं आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आणि ते अवेलेबल आहे ते झाल्याच्या नंतर हे ऑनलाईनच्या रूपात लोक टेस्ट सिरीज देऊ शकतील, त्याद्वारे आम्ही त्यांना मदत करू शकतो. आणि त्याचबरोबर आम्हाला जे काही पुण्यामध्ये स्कोप आहे तर तिकडे सुद्धा काम करायला आवडेल. कारण की पुण्यात हे जे काय आहे शैक्षणिक माहेरघर आहे. आणि आता बारामतीसुद्धा हळूहळू पुण्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात बारामतीचा नंबर यावा यासाठी सुद्धा आम्ही कार्यरत आहोत. कारण बारामतीचं नाव देशपातळीवर कसं होईल यासाठी सुद्धा आमचे कष्ट चालू आहेत आणि नक्कीच एक ना एक दिवस यश येईल. ऑल इंडिया रँक 6 पर्यंत तर गेलोय. ऑल इंडिया रँक 1 JEE आणि नीट ह्या दोन्हीचा बारामतीमधून जर आचार्य अकॅडमीने दिला तर नक्कीच कुणाला राजस्थान असेल किंवा कुणाला लातूर, नांदेड, औरंगाबाद इकडे जाण्याची गरज नाही भासणार. माझं मत आहे की प्रत्येक गावामध्ये एक चांगलं इन्स्टिट्यूट कुठलं तरी असावं. ते असं नाव आचार्य अकॅडमीचंच आहे अशातला भाग नसतो. जगात
सगळ्यांनी काम करावं, सगळ्यांनी मोठं व्हावं आणि मुलांना घरी राहून शिकता येईल ती व्यवस्था आहे. कारण की मुलाला 12वी पर्यंत आईवडिलांजवळ असावं ह्या मताचा मी आहे. त्यामुळं माझं तरी मत आहे की कोणी म्हणजे मी आज एखादा इथे इंटरव्ह्यू देतो म्हणजे कोणीतरी आचार्य अकॅडमी येतात शिकायला पाहिजे असं नाही आहे. सगळीकडे कुठेही तुम्ही शिका, चांगलं शिका आणि आपल्या चुका दुरुस्त करा आणि नाव कमवा आणि आईवडिलांची काळजी घ्या. अगदी सर, पण या सगळ्यामध्ये आता ऑल इंडिया रँक 6पर्यंत आचार्य अकॅडमीचे विद्यार्थी आलेले आहेत. मात्र इथपर्यंत येणं ही सुद्धा सोपी गोष्ट नाही आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांची स्वतःची तयारी तर लागतेच, मात्र ती तयारी करून घेण्यासाठी आणि त्या विषयातलं मार्गदर्शन अतिशय चांगल्या तज्ज्ञांकडनं आणि विद्यार्थ्यांना शिकवणारे प्राध्यापकही तितकेच खमके असायला लागतात. तर या सगळ्यात तुम्ही आचार्य अकॅडमीच्या शिक्षण पद्धतीविषयी काय सांगाल? एकंदरीत हे आहे की टीचर हा जनरली आतापर्यंत MSc BSc किंवा MSc BEd असे टीचर असतात. पण आमच्याकडे काय झाले, माझा जो मित्रपरिवार आहे हा खूप मोठा असल्या कारणानं मी माझ्या COEP कॉलेजमधले मित्र किंवा मला माझ्या आयुष्याच्या वाटेवर जे कोणी भेटलेले जे मला शिकवायचे 11वी-12वीला त्यांनासुद्धा मी आचार्य अकॅडमीत इन्व्हॉल्व करून घेतले. आता एक माझा मित्र जो IISc बँगलोर सारख्या ठिकाणी PhD करून 4 रिसर्च पेपर इंटरनॅशनली पब्लिश असलेला व्यक्ती हा IITला सुद्धा प्रोफेसर म्हणून जाऊ शकतो, त्याला जर मी आचार्य अकॅडमीत आणत असेल. तसंच एकतर आता मी नाव डिस्क्लोज करू शकत नाही, बट एक सायंटिस्ट लेवलचा एक व्यक्ती आहे की जो म्हणतो की मला टीचिंग करायला आवडेल आणि मला काहीतरी फार मोठं नाव करायचं आहे या क्षेत्रात, जेणेकरून माझं जे नॉलेज आहे ते कुठल्या तरी विद्यार्थ्यांना द्यावं. तर त्यासाठी मी ती लोकं आणतोय. म्हणजे टीचिंगमध्ये ॲक्च्युअल परीक्षा क्रॅक केलेले लोक आणल्यामुळं आम्हाला यश चांगलं. सर, तुम्ही इथे आलात आणि इतकं चांगलं मार्गदर्शन केलं. तसंच स्पर्धा परीक्षांची तयारी किती महत्त्वाची आहे आणि ती कशी करायला पाहिजे हे अनुभवातून तुम्ही सांगितलं, त्याबद्दल खूप धन्यवाद. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.